इथे ॲरोला आहे आपण, तिथून असं जाऊन वासरफॉलला जाऊयात. चला, वासरफॉल म्हणजे वॉटरफॉल. चला. एवढी इन्फो सगळं भाई शिकवणार. पहिले मी शिकतो जर्मन. लर्न विथ जर्मन नाही, लर्न विथ रोहन. पहिले मला शिकू द्या. चला. नाही नाही, अरे आपण सिम्बॉल करायचे. हा हा, भूक लागली तर तोंडाकडे असं डबा करायचं. युनिव्हर्सिटी टाईप वाटत काय. हा, रोडवरून आम्ही आलोय त्या वॉटरफॉलला जायला. बघू तिथं पाणी आहे का. मेन चांगल्या रस्त्यावरून परत वाईट रस्त्यावर. वाईट नाही आहेत तसे, चांगलेच इथे परत रस्ते. चला, वॉटरफॉल दिसतोय थोडा थोडा, जाऊया तिथे. चला, आलो आता परत सिंड्रेलाच्या वॉटरफॉलला. असं काही नाही आहे, इथले वॉटरफॉल आहेत नॉर्मलवाले, तर छान आहेत भरपूर म्हणून मी बोललो. चला. बापरे. चला, बस स्टॉप नाही आहे का पुढं? मग काय स्पॉट पिक करायचे नाहीत का तुला? सगळ्याकडे काय बस स्टॉप भाई, अजून हा एक स्पॉट आहे, अजून पुढे एक ब्रिज आहे. सर सॉरी, खूप स्पॉट आहेत. चला खाली सगळं बघूया. इथं पण भारी येईल फोटो. इन्फॉर्मेशन तुम्हाला दाखवतो मी. इथे आहे, थांबवून पहा तुम्ही. इंग्लिशमध्ये पण दिलंय का, ट्रान्सलेट करा. तिथे पण पॅलेस वाटतं, काहीतरी आहे तिथे, दाखवतो तुम्हाला. चला, सांगितलं डंबलडोअरचं ऑफिस आहे बाहेर. जाऊ, डंबलडोअरला भेटूनच जाऊ आज. चला गाईस, म्युझियम आहे कदाचित, जाऊयात म्युझियम बघूयात. पॅलेस टाईप म्युझियम आहे. हा, मस्त व्ह्यू भाई. तिथं बुलबुलई आहे. चला, जो दसवडकर खानदानाचे वारीस. चला चला गाईस, पुढचं मॉन्युमेंट काय येतोय की खरंच म्युझियम आहे का बघूयात आपण. म्युझियम असेल, बघूयात. चला, जे पण आहे भारी आहे. पण गेट एंट्री एकदम फील दिला यांनी, असं काय बोलतात, जर्मन एम्पायर, राजा, कॅसल त्यांचे एकदम भारी आलंय सगळं. काय पण बोला, आर्किटेक्चर एकदम क्लास आहे. हे म्युझियम नाही आहे, हे असं मॉन्युमेंट टाईपच आहे ह्यांचा काहीतरी. इथे अजून लोक आत राहतात वाटतं. लिव्हेबल आहे अजून पण हे. चला, आपण आपलं बाहेर निघूयात आणि नेक्स्ट जे असेल, नेक्स्ट प्लेस टू सी, तिथं जाऊयात. ठीक आहे, चला. हा गाईस, पाठवून कसं दिसतो, पण जाऊयात. मागून जायचं, गाडी पण तिकडून. आता मी घरून भात बनवलेला, शेजवान फ्राईड राईस आपला, सोयाबीन टाकून. बाबा जास्त बाहेरचं खायला नको. चला खाऊयात. असं झालं प्रतीक? मस्त झालं बघ. अनमोल छान झालं. ओम, चला गाईस, भूक लागली, खाऊयात. ओम काय आपलं फक्त असं करतो. खाऊन वगैरे चॉकलेट खाऊन आम्ही आलो. तिखट बनलेलं माझ्याकडून. ठीक आहे, आता इथे गार्डनमध्ये आलो आम्ही, बुलबुले गार्डनमध्ये यांच्या. बघा, फोटोग्राफर बाय. सक्सेसफुली 20 युरो वाचवलेत मी. 2000 वाचवलेत घरून सकाळी लवकर उठून जेवण बनवून.
फोटो काढू आता आणि घरी जाऊ. चला फोटो काढू आता आणि अजून काय स्पॉट्स असतील ते करू. मग त्यानंतर जेव्हा आमचं फिरून संपेल तेव्हा घरी जाऊ. सॉरी, घरी नाही जाऊ. चला गाईज, आलो तिथून गार्डनवरून खाली आलो. चला आता आम्ही चालत खाली आलो. इथे ब्रिज जवळ प्रतीक बोलतो तर काहीतरी ब्रिज वगैरे आहे इथे. मी आता तिथे ब्रिजकडेच चाललोय. मला दाखवतो ब्रिजने कसं वाटतो व्ह्यू सगळा. गाईज बघा, हा ब्रिज आला कसा दिसतो मी तुम्हाला दाखवतो अख्खा. ब्रिज आला, छान वाटतं एकदम, सगळं सुंदर सुंदर. चला हो गाईस, आता नक्की काय चाललंय. हा अख्खा एरिया एक दिवस घ्या पूर्ण फिरायला. हर एक मॉन्युमेंट बघा, खूप छान आहे. म्हणजे तुम्हाला लिटरल तुम्हाला जी फील येते ना की तुम्ही कुठेतरी खरंच अशा पिक्चर्स, रोम किंवा इटली, जर्मनी असे पिक्चर्स जेव्हा बघता तुम्ही, तर तुम्हाला जे ओल्ड पिक्चर्स जे एकदम हिस्टॉरिकल, ते सगळे असे तुम्हाला इथे डोक्यात असे येऊन जातील. असा मॉन्युमेंट आहे हा, अशा सिनरीज आहे तिथे. नक्की आज भेटलं टाईम तर. आता आपण तो ब्रिज बघितला, तिथे पण थोडंसं असं आर्किटेक्चर आहे ब्रिजसारखा. आपण खाली उतरतोय, तिथे पण काहीतरी आहे. हे रस्ते खूप छान आहेत, खूप छान आहेत खरंच. असे वर्थ आहे तिथे ना, तुम्ही नक्की या इथे. मला तर खूप आवडलं. तुम्हाला दिसत असेल की नाही माहीत नाही, ते काय आहे ते बघूयात जाऊन. पण जो पण एरिया आहे तो खूप छान आहे. दिसतंय का ह्याच्यात? दिसतंय, मी फोटो बघतोय काढायचा. गो गाईज, खूप चालणं झालं आहे आज. तिथे तुम्हाला दिसतंय का काय आहे? जाऊयात तिथे, चला. दोन रोड आहे, मोठा रोड घेऊ आपण, मोठा रोड. चला, इथे रस्त्यावर मॅप्स आहेत. हे खूप छान केलं आहे लोकांनी की दर जागी मॅप्स ठेवलेत, म्हणजे रस्ता कळतो लगेच. तर तसं आपला अनमोल आहेच, हरवलं तर हरवलं, काय आता. आलोय खाली ऑलमोस्ट. मला दिसत असेल तर दोन रस्ता आहे जायला, सरळ रस्ते आहेत. पण आपण जा फिरून फिरून जरासं मॉन्युमेंट्स बघून काय दगडं दिसत आहेत आपल्याला, ह्यांचा युनिक आणि सुंदर आर्किटेक्चर बघत जाऊयात. चला बघा, एक छोटंसं ब्रिज आलं आहे, छोटंसं ब्रिज, क्यूट आहे. नुसतं पाणी वाहते. त्यांना लई पाय दुखायला आलेत. हिंमत ठेवूनच येत जावा की तुम्हाला लई चालायचं आहे, त्याच्याशिवाय काही नाही इथं. मम्मी पप्पांना घेऊन याल तर त्यांना सांगा की लई चालायचं आहे, नाहीतर तर माझे मम्मी पप्पा तर लईच ओरडतील की बाबा एवढं चालायला लावलं आहे. ठीक आहे, पण वरते बघणं. चला गाईज, पुढे जाऊ. ऑलमोस्ट सगळं कवर केलं आहे, जेवढे स्पॉट जमले तेवढे. तो छोटूचा ब्रिज तुम्हाला दाखवला तिथे. चला, खूप मोठा एरिया आहे, खूप मस्त बांधलं आहे. जे पण बांधलं आहे लोकांनी, म्हणजे पॅलेस मस्त बांधला आहे. त्यातल्या बाजूला जो गार्डन एरिया, फॉरेस्ट त्यांनी जो कवर केला आहे, मॉन्युमेंट्स, आर्किटेक्चर, ते सगळं छान बांधलं आहे. गाईज, आता हे जवळून कसं वाटतं? युनिव्हर्सिटी टाईप आहे काहीतरी, किंवा काहीतरी आहे. नक्की आपण जाऊन बघू. खूप छान वाटते. तर खूप लांब रस्ता आहे. परत मी तुम्हाला बोललो चालायची हिंमत ठेवा. खूप चालायचं आहे, खूप चालायचं आहे. चला, आज तर माझं मन खूप तृप्त झालं फिरून. कारण खूप
खूप छान नेचर प्लस इतका छान आर्किटेक्चर, एवढे सिनरीज, म्हणजे एवढं असं मस्त सगळं काय बोलतात छान छान बघायला भेटलं ना आणि फिरायला भेटलं की मला खूप आवडतं. आता थोडे स्पॉट्स बाकी असतील, ऑलमोस्ट संपायला आलेत सगळे स्पॉट्स. जेवढे जमतील मी तसं बोलतो, मला जेवढं जमेल तेवढं सगळं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. स्टेट येऊन बघत राहा. अजून काय नाही. चला ते कुठे चाललेत फ्लिप, कुठे चालले ते मेन रस्ता सोडून, हे कुठे चाललं रे बाबा? काय आहे अजून बघू. चला बघू आणि मला कुठं नेतोय. इथं पण एक स्टॅच्यू. बाप रे, हे छोटे छोटे रस्ते कुठे कुठे जात आहेत ना मला कळत नाही आहे. तिथे पाण्याचा आवाज येतोय तिथून. चला तिथे आत जाऊयात, बघूयात की नक्की कसला पाण्याचा आवाज येतोय. इथे छोटे छोटे वॉटरफॉल्स तर आहेतच, बघूयात. चला काही कुठे पाण्याचा आवाज येतोय त्या साईडला चाललोय आम्ही. थोडंसं तळ दिसतंय, तसं छोटा वॉटरफॉल आहे गेस. हे बघा, ट्रेकिंगच झाली आहे ही. हे बघा, चला मी पोचतो पहिले आणि तुम्हाला दाखवतो. इथून पाण्याचा आवाज येतोय गाईस. छोटूसा धबधबा. व्हिडिओ काढता आले पाहिजे रे चालताना. चला हो जाऊ जाऊ बघू त्या साईडला काय आहे. बूम, जंगल ही जंगल है गाईज. जंगल सफारीला आलो आपण. चला तिथं बसायला जागा केली आहे, शपथ. चला पुढचा स्पॉट कव्हर करूयात. आवडत असेल तर नक्की बघा आणि नक्की लाईक करा. बघा फक्त मी काय करतो माझ्या जर्नीमध्ये. चला गाईज आता नेक्स्ट स्पॉट करूयात आपला. अरे पण हा वाढवतच चाललाय. अरे हा स्पॉट वाढवतच चाललाय. आता चल आलोय तर करूयातच सगळे स्पॉट. नाही ना, चुकतंय ना आपलं. रिस्कच घेत नाही आता मी. कधीपासून बस स्टॉप खाली 4-5 अजून स्पॉट झाले. मागचा धबधबा नाही भाई, आता बोललोच नाही बस स्टॉप कडे निघतो. अजून काय करायचे बघू आता बाबा. काय जाऊ, जेवढं जमतंय तेवढं करू आपण. हा अनमोल जेवढं फिरवतो तेवढं फिरू आपण, काय प्रॉब्लेम नाही. चला हॅलो, तो छोटासा धबधबा त्या पाठी आहे झाडाखाली, झाडापाठी. आणि इथून आता आपण सरळ जाणार. तिथून आलो वरतून कुठून तरी फिरत फिरत जाऊ. चला सरळ चला. चला अजून जंगलात चला. हो ओम बिचारा वाईट टाकला वाटतं. बघा आपण तिथून आलतो ना, तो खाली आलो आता त्याच्या एक्झॅक्ट. तुला लोक इथून परत वरती गेले. काय करायचंय बाबा, जायचंय का परत वरती? आपण आता बस स्टॉप कडे जायचं. फायनली बघतोय आता की अजून काय राहिलंय का. हा अनमोल काय राहिलंय का बाबा? नाही तर इथं बस स्टॉप आहे कुठेतरी. लास्टचे स्पॉट झाले, अजून काय बाकी असेल ते कम्प्लीट करायचं आणि सरळ घरी जायचं. आता पाय दुखायला लागले. आता झालंय ऑलमोस्ट. लास्ट स्पॉट पण काय बघितला तिथे आत पेंटिंग्स आहेत आय गेस. तर आता घरी जायला लेट होईल म्हणून आम्ही चाललोय. इथे सरळ गेलो तर सिटी येते आणि तुम्हाला दिसत असतील गाड्या छोट्या. आणि बस स्टॉप आता आम्ही शोधू आणि जाताना दाखवू. आता जायचा रस्ता शोधत आम्ही जातोय. चला कसं वाटलं आज फिरून प्रतीक? कसं वाटलं फिरून? एकदम मस्त वाटलं.
आता जर्मनी आल्यासारखं वाटतं. त्याला काही पाय दुखतायत आता लय. आणि आता काय उद्या आरामच करायला लागेल ना, पाय दुखणारच आहेत लय. चला चला बस स्टॉप ऑलमोस्ट आलाय. तिथे बस स्टॉप आहे, ट्रॅम्प आहे गेस. ट्रॅम्प चेंज करून बस चेंज करून मग कॅसलच्या बानॉफला तिथून जशी ट्रेन असेल तशी जाऊयात. गाईज आता पोचलो आम्ही कॅसलच्या ट्रेन स्टेशनला. आणि काय आता इथं ट्रेन 2:30 वाजलेत, 3:06 अर्धा तास येतात. जरा मॅगडी वगैरे खाऊ काहीतरी, खूप महिने झालं मॅगडी खाऊन मला आता. चला गाईज ती ट्रॅम तिथे थांबली, आता इथे तिथे मॅगडी आहे, जाऊयात. चला दुकाने आहेत भरपूर काय काय. खाली आलो आपण प्लॅटफॉर्म नंबर 1ला. प्लॅटफॉर्म नंबर 1 आहे, तुम्ही बघू शकता. तिथे एअरफर्ट लिहिलं आहे. आपण एअरफर्टला पण जाऊ शकतो. लाईने फील्डवरून चेंज करू शकतो. आपण जसं आलतो जर्मनीला फर्स्ट टाईम, आपण इथेच उतरलेलो कॅसलला. कॅसलवरून एअरफर्ट गेलतो. एअरफर्टवरून आपण लाईने फील्डला गेलतो. नाही, एअरफर्टला पण गेलोच नव्हतो, सॉरी. मी कसं आलतो, कॅसलला आलतो. पहिले फ्रँकफर्ट फ्लुगाफेन, त्यावरून मेन फ्रँकफर्ट बानॉफ, तिथून कॅसलवरून लाईनेफील्डवरून बस नॉर्डहाउझनची, तिथून मग आपल्या घरच्या मायबगची बस. चला आता बघू कसं करायचं ट्रॅव्हल, तुम्ही बघताल. गाईज आपली ट्रेन पण आली आहे आणि आता निघू. कॅसलला होतो, बघू शकता तुम्ही. ते कॅसलवरून आता एअरफर्ट जाणार. बघू काय काय ट्रॅव्हल करतो आणि घरी जाऊयात. चला चढूयात आता. लाईनेफील्डवरून नॉर्डहाउझन पकडली. आता चालते नॉर्डहाउझनला. तिथून आपली ट्रॅम नाही, आपण तर बस बघून डायरेक्ट मायबगची. चला आता आम्ही ऑलमोस्ट पोचलो घरी नॉर्डहाउझन बानॉफला. तर इथून आम्ही काहीतरी खायला घेतो, कारण घरी जाऊन बनवायची ताकद आहे नाही. सो चला बघू, काहीतरी घेऊ फ्रोझन आयटम, एक पिझ्झा बनवू आणि मग त्यानंतर घरी जाऊ. सुद्धा गॅलरीला आलो, ह्याच्यात रेवे आहे. चला रेवेला जाऊ. तर आम्ही चिकन पॅटीज घेतल्यात आणि बन घेतलेत. बर्गर करू आणि खाऊ. आणि आता बस येईल, मग घरी जातो, आराम करतो. दाखवतो का म्हणजे ते बनवून ते खाऊ, ते दाखवू आणि ब्लॉग एंड करू. एंडचं आपलं की संपला ब्लॉग म्हणून. चला घरी.